जय जवान जय किसान. सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था, बिकट अवस्था, ज्यांचे स्वप्न असतील, संसार असतील, आयुष्य असेल, पार चिखलात गाड्या गेलं तेचं समशान झालं. आणि जर तुम्ही सूट बूट गॉगल घालून नुसते दौरे करून फोटो काढत असताल तर तुमच्या इतकं नालायक दुसरं कोणी नाही. कारण तुम्हाला या घटनेचं गांभीर्य नाही. लेकराबाळाचे कपडे गेले, खायचे बिस्किटं गेले, दप्तरं पाट्या पुस्तकं गेले. तुम्ही त्यांना मदत घेऊन जायला पाहिजे होतं. तुम्ही पिढ्यानं पिढ्या सत्ता भोगताय, सत्तेत बसताय, आमदार होताय, खासदार होताय, मंत्री होताय आणि तुम्ही दौऱ्याला जाताना नुसते कॅमेरे घेऊन जाताय, मोबाईल घेऊन जाताय. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. या सुसंस्कृत अशा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये साधं बिस्किट पुढे लेकरासाठी घेऊन जात नसाल, पाट्या पुस्तके घेऊन जात नसाल आणि तुमच्या निवडणूक आल्यानंतर तुम्ही जर टेम्पू दारू घेऊन जाताय, हे काय जनता काही झोपीत आहे का? उघड्या डोळ्यानं बघती. एवढा नालायकपणा टाळा. आता तुम्ही ते सेल्फ्या काढणं, फोटो काढणं आणि दौरे करणं बंद करा आणि नीट त्या विधिमंडळामध्ये बसा, संसदेमध्ये बसा आणि तुमचे जे काही NDRFचे निकष असतील, 8,500 हेक्टरी मदत म्हणून तुम्ही काय भीक देत आहे का शेतकऱ्याला? शेतकरी काय एवढा नालायक का? अहो, शेतकरी सगळ्या जगाला जगवते, देशाला जगवते, राज्याला जगवते आणि तुम्ही शेतकऱ्याची थट्टा मस्करी लावली का? त्या पंजाबसारख्या छोट्या राज्यानं, ज्याची की GDP खूप कमी आहे आणि तिथलची लोकसंख्या जवळपास 3-4 कोटीच आहे, तरी पण त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत म्हणजे एकरी 20,000 आणि बिया भरणाची देखील मोफत व्यवस्था केलेली आहे. मग तर देशामध्ये महाराष्ट्र 65% टॅक्स केंद्राला देते आणि सर्वात जास्त अन्नधान्याचा पुरवठा असेल आणि सर्वात मोठा टॅक्स राज्य देणार असेल आणि इथलची लोकसंख्या जर 15 कोटीच्या आसपास असेल आणि तुम्ही फक्त 2200 कोटी रुपये शेतकऱ्याला देता, म्हणजे थट्टा मस्करी लावली का तुम्ही? शेतकऱ्याचा अंत पाहू नका, शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पाहू नका, ते ढवळू देऊ नका. नाही तर एक दिवस शेतकरी तुम्हाला चांगलं कंबळ मोड्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि आता तुमचे दौरे बस झाले आणि कोणते मुख्यमंत्री शेतकरी नाटक करतायत, आमच्याकडे पैसेच नाहीत. उपमुख्यमंत्री म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत आणि दुसरं उपमुख्यमंत्री काय आनंदाचा सीधा म्हणजे ते किट देतात आणि त्याच्यावर तुमचे नावं छापून देत आहे. अरे, आमचं जीवन वाचवायला आम्ही बेजार होतोय, तुमचे नाव वाचायला काय रिकामी आहेत का? म्हणजे काय फालतू धंदे लावलेत तुम्ही? म्हणजे कुठं पण ॲडव्हर्टाईजच करायची आणि शेतकऱ्याने जर प्रश्न विचारला तर मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही राजकारण करताय. अरे, सर्वसामान्य 2 एकर शेतकऱ्यावाल्याला काय करायचं राजकारण? तुम्ही ते लकलाप तुम्हालाच असो. शेतकऱ्यासोबत जर बैमानी कराल तर तुमच्या 7 पिढ्या आनंदाने जगणार नाहीत, हे लक्षात ठेवा. कारण हा नियतीला पण असा गुन्हा मान्य नसतो. तुम्ही शेतकऱ्याला वेठीस धरू नका. लवकरात लवकर ते निकष आहेत ते चुलीत घाला आणि शेतकऱ्याला भरीव मदत करा. त्यांचे संसार उघड्यावर आलेत, लेकरं बाळ, अहो त्यांचे जनावरं वाहून गेलेत. याचं काही तुम्हाला गांभीर्य आहे का नाही? निवळ फालतू धंदे लावले तुम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये. आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याचा नाद करू नका. कारण तो संकट झेलत आलेला आहे. पण आसमानाचे संकट झेलण्याची ताकद त्याला निसर्गाने दिली. पण तुमच्यासारखे हरामी सुलतानी संकट किती दिवस झेलायचे आणि का झेलायचे? आहे का तुमच्याकडे या प्रश्नाची उत्तरं? ना मुख्यमंत्र्याकडे आहे, ना एखाद्या उपमुख्यमंत्र्याकडे, मंत्र्याकडे, आमदार खासदाराकडे, कोणाकडेच नाही. निवळ फालतू धंदे लावलेत तुम्ही. निषेध आहे तुमच्या सरकारचा, तुमच्या पदाधिकाऱ्यांचा, खासदाराचा, आमदाराचा, सगळ्याचाच.